लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. फुलंब्री नगरपंचायत कार्यालय येथे 1 मे महाराष्ट्र दिवस साजरा. लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण. फुलंब्री नगरपंचायत कार्यालयात 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 1 मे हा दिवस महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. 1 मे 1960 रोजी भाषिक आधारावर विभाजन होऊन महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. हा दिवस मराठी भाषिकांच्या संघर्षाची आणि अस्मितेची आठवण करून देतो. स्वतंत्र महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मराठी भाषिकांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ नावाचा मोठा लढा उभारला होता. मुंबई महाराष्ट्रातच असावी यासाठी अनेक आंदोलने झाली. 106 हुतात्म्यांच्या बलिदानामुळे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार झाले. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे होते. हा दिवस महाराष्ट्रातील जनतेसाठी अभिमान, त्याग आणि देशभक्तीचा महत्त्वाचा दिवस आहे. अशा या दिवशी फुलंब्री शहरातून जनतेतून निवडून आलेले नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांच्या हस्ते नगरपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे, उपनगराध्यक्ष जमीर पठाण, कार्यालयीन अध्यक्ष प्रमोद तुपे, नगरसेवक सभापती सुष्मेश प्रधान, जावेद खान, देविदास ढंगारे, योगेश मिसाळ, वाल्मिक जाधव, गणेश राऊत, मनोज मुळे, गजानन नागरे, पवन घोडके, अशफाक पटेल, काशीनाथ मिसाळ, हिरालाल पाटणी, अजय गंगावणे, राजू नागरे, सांडू हापत, सर्व अंगणवाडी सेविका, कर्मचारी, वसतिशाळेचे शिक्षक, नगरपंचायत कार्यालयाचे कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.